वारंवार मुलींवर अत्याचार करणाऱ्या क्लासेस आणि शाळेमध्ये ह्या सगळ्या प्रकार उघडकीस आलेत। मात्र आता विरारच्या कारगिल नगरमध्ये अल्पवयीन मुलीवर खासगी क्लासेसमध्ये अत्याचार करण्याचे शिक्षकाला नागरिकांनी दिंड काढत चोप देत विरार पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे। विरार पूर्व कारगिल नगरमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे। पीडित मुलगी क्लासेसमध्ये असताना हिंदीच्या शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केले होते। मुलगी 2 दिवसापासून क्लासेसला जात नसल्यामुळे तिच्याकडे कुटुंबियांनी तिची खोदून चौकशी केल्या असताना तिने हा सगळा प्रकार सांगितला। स्थानिकांना हा प्रकार समजल्यानंतर यांनी शिक्षकाला काळा फासून चांगला चोप देत धिंड काढत विरार पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केला आहे। विरार पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाची तीव्र संताप नागरिकांनी व्यक्त केले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज जंक्शन टीव्ही, विरार। सह्याद्री नगर आणि महाकाली मंदिराच्या मध्ये एक ईशांत कोचिंग क्लासेस आहेत। त्या प्रोफेसर कडून विनोद नाव आहे त्याचं, दिल्लीवाला आहे। तो मुलींची छेडखानी करत होता। मुलींचे लहान कपडे असतात, मुलींना पप्पी द्यायला सांगत होता। आमच्या महिलांना कळल्यावर आम्ही त्याला आणून पोलीस स्टेशनला सुपूत केलेला आहे। वसई विरार मध्ये अशा घटना होत असतील तर आम्ही बहिणींना सुरक्षा हवी आहे। मोदीजी सांगत होते अच्छे दिन आएगे का, हे अच्छे दिन आहेत का? आई आमच्या महिला आरती अरुण पडवळ, मी मनवेलपाड्यात राहते। हा ईशान क्लासेसचे सर आहेत। सर म्हणजे प्रोफेसर आहे आणि ह्यांनी 3-4 मुलींना असंच छेडलेलं आहे। तो ऑफिस मध्ये नेतो, पप्पी दे आणि वाईट हे करतो आणि अजून पण 3-4 मुली आहेत, पण त्या घाबरतात कारण हे भरपूर दिवस झाले। पण मुलीने आज सांगितलं आणि मुली अजून पण आहेत, पण त्या सांगतात माझ्या जर आई वडिलांना कळलं तर माझे आई वडील फाशी घेतील, म्हणून त्या सांगायला तयार होत नाही। पण एक मुलगी अशी तयार झाली की मी सांगायला तयार आहे, म्हणून तिला आम्ही घेऊन ही 2 दिवस ट्युशनला नाही गेली। त्याच्यामुळे तिची आई विचारत होती का गेली नाही, तेव्हा तिने हे सगळं सांगितलं। काय मागणी तुमची? आम्हाला फाशी पाहिजे, आम्हाला 1500 रुपये नाही पाहिजे आम्हाला। आणि हे 1500 रुपये द्यायला लागल्यापासून हे जास्त चाललेलं आहे। 1500 रुपये सरकारने मंजूर केल्यापासून हे जास्त चाललेलं आहे। आम्हाला पैसे नाही पाहिजेत, आम्हाला सुरक्षा पाहिजे।